संजय गायकवाड यांच्याबद्दल फार काही बोलत नाही, कारण का ज्याची जेवढी बुद्धी क्षमता असते तेवढंच तो बोलू शकतो. कॉम्रेड पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकावर बोलण्याची बौद्धिक क्षमता संजय गायकवाड याची आहे की नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग त्याच्यावर जास्त चर्चा करून उगाच त्याला प्रसिद्धीच्या वलयात ठेवणं हे माझं काम नाही. पण सर, हा सगळा वाद झाला त्याच्यानंतर थेट या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बागेश्वर काय त्याचं आधी नाव धीरेंद्र वगैरे काहीतरी होतं, नंतर तो बागेश्वर झाला. तो काय ते चिठ्ठीतनं वगैरे लोकांना आपलं भविष्य सांगायचं आहे. हे सगळे काही खराची पैदावळ आहे, ही खराची पैदास आहे सगळी. आता बागेश्वरला काय माहिती शिवाजी महाराज, काय माहिती शिवाजी महाराजांचा इतिहास. जे रामदास त्यांना कधी भेटलेच नाही, कुठे ऐतिहासिक नोंदीच नाहीत. म्हणजे दादोजी कोंडदेव जे कधी गुरु नव्हते त्यांना गुरु करून मोकळे झाले. जे रामदास कधी भेटलेच नाही त्यांच्या म्हणे चरणी त्यांनी राजमुकुट ठेवला आणि आता तुम्ही लढा, मी थकलो. कुठला घाम यांनी कुठला गळलेला पाहिला आणि कुठे थकलेले बघितले यांनी शिवाजी महाराजांना हेच कळलं नाही. असले लोकांना महाराष्ट्रात बोलवतात कशाला मला कळत नाही. आणि त्यांच्या पाया पडायला जातात, त्यांचा काय उदो उदो करतात. म्हणजे मराठी माणसांनी काय विचार करणार की नाही. मराठी माणसं थेट शिवाजी महाराजांच्या इतिहासालाच हात घालायचा, तेच मलिन करण्याचा प्रयत्न करायचा. तो माफी नाही मागतो तर दुसरा कोणतरी काय नाव त्याचं गोविंद स्वरूप काय कोणीतरी काहीतरी त्यांची नावं आपण लक्षात राहत नाही, त्यांची नावं लक्षात ठेवण्याची लायकीची पण नसतात. त्याचं म्हणणं शिवाजी महाराज कधी लढाई लढलेच नाही. मग अफजल खानाचा पुतळा का तुझ्या बापाने बाहेर काढला का. मग अफजल खान जिंकावा म्हणून तुझ्या कुळातले मनुवादी सनेतनी यांनी वाईला शतचंडी यज्ञ कशाला केला होता की शिवाजी महाराज हरावेत म्हणून. शिवाजी महाराजांना वरती तलवार चालवणारा जर युद्ध नव्हतं, लढाई नव्हती, तो कृष्णा कुलकर्णी कोण होता. हे सगळी तुमची पिल्लावळ ना, सनातनी मनुवाद्यांची पिल्लावळ नाही.